सर नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, 12वी पास असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आनंदाची बातमी. ग्रामसेवक नावाचं पद आहे, ज्याचं नाव सध्या ग्रामपंचायत अधिकारी झालेलं आहे. या ग्रामसेवकसाठी फक्त 12वी पास असते. तुम्ही जर 12वी पास झालेला असाल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीसाठी फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. सध्या जाहिरात आलेली नाही. लक्षात ठेवा, ग्रामसेवक भरती म्हणजे संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. अभ्यासक्रम काय आहे, पात्रता तर तुम्हाला आता सांगितली, फक्त 12वी पास. फक्त 12वीला 60% लागतात, ते सगळं घेणार. त्यासोबत वेतन किती आहे, बढती काय म्हणून ग्रामसेवकची असते, आणि अभ्यासक्रमामध्ये सगळ्यात महत्त्वाचं वेटेज कशाला येतं आणि आजपर्यंत कट ऑफ किती लागलेली सगळी माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर सबस्क्राईब करायला अजिबात त्या ठिकाणी विसरू नका. ग्रामसेवक भरती बघा, जाहिरात आल्याच्या नंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये आणि ग्रामसेवकचा अभ्यासक्रम खूप मोठा आहे, तो लवकर होत नाहीये. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. लक्षात ठेवा, 75% ऑफ त्या ठिकाणी ग्रामसेवक भरतीची आपली बॅच सुरू झालेली आहे. तुम्हाला बॅच जॉईन करायची असेल तर 990 रुपये फीस आहे. ग्रामसेवक भरती कोणती बॅच, तांत्रिक आणि अतांत्रिक अशी दोन्ही बॅच आहे. बघूया आपण त्या ठिकाणी. रक्षाबंधन पासून आपली बॅच सुरू आहे. त्या ठिकाणी सरासरी बॅच संपूर्ण झाली. आता पात्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा बघा. पात्रता जर पाहिली असेल तर या पात्रतामध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा बघा. हा, 12वी पास दिसते तुम्हाला, तर नुसती 12वी पास नाही, तर 12वी पास तर आहेच, पण 12वी पास मध्ये महत्त्वाचा मुद्दा आहे 60%. किती आहे, तुम्हाला 12वी पास असून चालणार नाही. 12वीला 60% जर असतील तर आणि तरच तुम्हाला त्या ठिकाणी ग्रामसेवकचा फॉर्म भरता येणार. आता लक्षात राहू द्या, थोडं थांबा. नुसती 12वी पास आणि 60% चालत नाही, तर त्यासोबत अत्यंत महत्त्वाची एक म्हणजे काय, तर लक्षात ठेवा, तिथं तुमची MSCIT झालेली असावी. MSCIT जर झालेली असेल तर आणि तरच तुम्हाला या ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरतोय. नंबर 1, 12वी पास, 12वीला 60% आणि MSCIT असेल तर तुम्ही ग्रामसेवक भरतीचा फॉर्म भरता शकतात, अन्यथा नाही. त्यानंतर कोणतीही पदवी असेल तर फॉर्म भरता येतो, हरकत नाही. 12वी पास आहे, 60% MSCIT सुद्धा आहे आणि पदवी आहे, चालतंय. कृषीचा डिप्लोमा असेल तुमच्याकडं तरीही तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो. कृषीची पदवी असेल तरीही तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता. मग 12वी पास 60% तुम्हाला आवश्यकता नाही. आणि समाजशास्त्रामध्ये तुमची पदवी असेल तरीही तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येतो ग्रामसेवकचा, लक्षात ठेवा. आता इथे जर पाहिलं असेल तर हे आजपर्यंत जी काय ग्रामसेवक भरती आहे, या ग्रामसेवक भरतीला हे महत्वाचं आहे. ओके, एक सेकंड बघा. काय MSCIT तुमची असणं गरजेचं आहे. MSCIT जर नसेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला फॉर्म ग्रामसेवक भरतीचा भरता येत नाही. कंपल्सरी ठेवलेला आहे MSCIT, कंपल्सरी सगळ्यांसाठी. ठीक आहे, असो, हरकत चालेल. दिसतंय. आता MSCIT कंपल्सरी, MSCIT नसेल, CCC झाला असेल तरीही चालतं, ICT झाला असेल सब्जेक्ट तरी चालतं, किंवा इतर जे काही शासनाने नेमून दिलेला कुठलाही तुमचा संगणकचा डिप्लोमा झाला असेल, कोर्स झाला असेल तरीही त्या ठिकाणी चालतं. ही तुमची ग्रामसेवक भरतीची अट आहे. त्यानंतर पुढचं जर पाहिलं असेल तुम्ही ग्रामसेवक भरतीला बघा, एक सेकंद वेट करा. मानधन किती आहे, तर तुम्ही ज्यावेळेस ग्रामसेवक भरती म्हणून रुजू होणार, जॉईन झाल्याच्या नंतर तुम्हाला 3 वर्ष 16,000 पेमेंट असते. किती, 3 वर्ष. जसं शिक्षक भरती झाल्यावर शिक्षण सेवक कालावधी असतो 3 वर्ष, तसं ग्रामसेवकला ग्रामसेवक झाल्यानंतर सुरुवातीला 3 वर्ष 16,000, म्हणजे पहिले 3 वर्ष 16,000 रुपये पेमेंट असतं, त्यांचं मानधन असतं. आणि 3 वर्षाच्या नंतर साधारणतः सुरुवातीला बेसिक वेतन हे 35 ते 45 हजारापर्यंत त्यांना असतं. 3 वर्षाच्या नंतर त्यांचं एवढं वेतन ग्रामसेवकाचं होतं. त्यानंतर नवीन बदल आहे, ग्रामसेवक नाव जे आपण ग्रामसेवक म्हणतो ते बदलून आता ग्रामसेवकचं नवीन नाव केलेलं आहे ग्रामपंचायत अधिकारी, असं आता ग्रामसेवकला त्या ठिकाणी म्हणलं जातं. आता बढती जर पाहिली असेल ग्रामसेवकची, तर दर 10 वर्षांनी बढती होते ग्रामसेवकची. बढती होते म्हणजे नवीन प्रमोशन होतं दर 10 वर्षांनी. ग्रामसेवक जर असेल तर 10 वर्ष त्यांनी सेवा केल्याच्या नंतर त्याला विस्तार अधिकारी हे पद बढतीने मिळतं.
तो विस्तार अधिकारी झाल्यानंतर 10 वर्षाने त्याला लक्षात ठेवा सहाय्यक गट अधिकारी हे पद मिळतं आणि सहाय्यक गट अधिकारी झाल्यानंतर 10 वर्षाने तो गट विकास अधिकारी अर्थात ज्याला आपण बीडीओ म्हणतो या बीडीओ पोस्ट पर्यंत ग्रामसेवकाची बढती होत राहते. ही झाली ग्रामसेवकची बढती. आता वयासंदर्भात जर पाहिलं असेल तर ग्रामसेवकचं वय कोण फॉर्म भरू शकतं, मुलगा असेल मुलगी असेल, कमीत कमी ओपन मध्ये आहात 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत, तुम्ही कास्ट मध्ये असाल तर कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत ग्रामसेवक भरतीचा फॉर्म तुम्ही भरू शकता. त्यानंतर हा जो अभ्यासक्रम आहे अत्यंत महत्वाचा, लक्षात ठेवा यातला सगळ्यात महत्वाचा मेजर घटक आहे तुमचा हा तांत्रिक घटक, ज्याला तांत्रिक घटक म्हणतात. सिलेबस पाहिला असेल तर मराठी आहे, मराठीला तुम्हाला 15 प्रश्न विचारतात, इंग्रजीला 15 प्रश्न विचारतात, जी के सामान्य ज्ञान 15 प्रश्न आणि बुद्धिमत्ता गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न, असं टोटल इथपर्यंत जर पाहिलं असेल तर 60 प्रश्न तुमचे आहेत 120 मार्कला. आणि हा तांत्रिक घटक एकच आहे जो तुम्हाला 40 प्रश्न विचारतो, 40 प्रश्न 80 गुणासाठी. आणि इथं तुम्हाला त्या ठिकाणी जास्त गुण घेणं अपेक्षित असतं, कारण इथं ज्या मुलांना जास्त मार्क त्याचं ग्रामसेवक म्हणून सिलेक्शन होतं. बघा इथं तुम्हाला मार्क वाईज डिटेल दिलेलं आहे, 15-15 मार्क दिलेले आहेत ग्रामसेवकचे सगळे. मराठी 15 प्रश्न, इंग्रजी 15 प्रश्न, जीके 15 प्रश्न, गणित बुद्धिमत्ता 15 प्रश्न. आणि मेजर घटक हा जो तांत्रिक घटक आहे या तांत्रिक घटकाला किती आहे तर 40 प्रश्न 80 गुणासाठी दिले. आणि हा घटक महत्वाचा आहे. आपल्या 2 बॅच आहेत, एक 449 रुपये फीस वाली बॅच आहे ती फक्त तांत्रिक घटकासाठी आहे, दुसरी 990 रुपये वाली बॅच आहे ग्रामसेवकची, ती त्यामध्ये तुमचा हा पूर्ण घटक आणि हा घटक दोन्ही घटक कव्हर केले जातात. बॅच जॉईन नसेल केली तर आजच बॅच जॉईन करून घ्या. कशी जॉईन करायची तर लक्षात ठेवा हा नंबर आहे, कुठला नंबर आहे हा नंबर लक्षात ठेवा 95 52 62 95 63 या नंबरला व्हॉट्सअपला हाय पाठवा. ग्रामसेवक भरती आपलं अकॅडमी, अकॅडमीचं ऍप आहे आपलं श्री अकॅडमी, काय नाव आहे श्री अकॅडमी, हे अकॅडमीचं ऍप आहे, डाउनलोड करून घ्या, लिंक तुम्हाला पाठवली जाईल. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर पेड कोर्सेस नावाचं ऑप्शन आहे, त्यात ग्रामसेवक भरती तांत्रिक आणि अतांत्रिक आहे, 990 रुपये फीस. ठीक आहे, तर ती बॅच तुम्ही जॉईन करून घ्या. ग्रामसेवक भरती आल्याच्या नंतर तुम्हाला जास्त वेळ मिळत नाहीये, साधारणतः 1.5 ते 2 महिना तुम्हाला कालावधी, तोपर्यंत सिलेबस सगळा संपून जातो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला कव्हर होत नाही. आज व्हिडिओ टाकले, व्हिडिओ बघून घ्या, नोट्स मिळते तुम्हाला, नोट्स सुद्धा तुम्ही बॅच घेतली असेल आणि नोट्स नसेल मिळाली तर सर नोट्स पाठवा ग्रामसेवकची म्हणा, तुम्हाला नोट्स व्हॉट्सअपला पाठवली जाईल, सगळी वाचून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, थांबतोय. ही डिटेल तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. 75% ऑफ आहे, 990 बॅच आहे. ठीक आहे, नंबर दिलाय, नंबरला तुम्ही संपर्क त्या ठिकाणी करू शकता. थांबतो.